इतकं मी साडीमध्ये वावरलेली नाही आहे. त्यामुळे मी म्हणजे आजच माझ्या प्रोडक्शनचे जे हेड आहेत ते मी अशी चालत आले. तर ते म्हणाले, "काय झालं मॅडम तुमची पाठ दुखती आहे का?" आणि मला असं नाही मी साडीत त्यामुळे मला असं एक लक्षात आलं की जर मी सेम लाईनच्या प्रॉडक्ट्स वापरले तर मला टोन चेंजेसमध्ये फारसा प्रॉब्लेम येत नाही. तर माझ्या बहिणीने मला त्याचा अख्खा सेट मेकअपचा गिफ्ट केला. ही लिपस्टिक एक तिची आठवण असं म्हणून रोज ती कॅरी मडमध्ये शूटिंग करत होतो आणि मडमधलं बीचेसच्या शिवाय फेमस आहेत ते डास तिथले खूप खूप 8वीमध्ये यूट्यूब बघायचे आणि तेव्हा म्हणजे मी हेच सेम व्हिडिओज बघायचे की ॲक्ट्रेसेस काय मेकअप वापरतात किंवा त्यामुळे मला तेव्हापासून खूप उत्साह होता मेकअपच्या बाबतीत. मी असे स्वतःचे यूट्यूब व्हिडिओज पण केले होते मेकअप करतानाचं वगैरे, पण ते मी कधी अपलोड नाही केले. बापरे! पण आता मला असं वाटतं की बरं झालं नाही केले मी ते अपलोड. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आली आहे आनंदीच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहे आनंदी, म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी जाई. कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? खूप छान, खूप गोड दिसतेस या थँक यू व्हेरी मच. आनंदीचं आत्ताच लग्न झालेलं आहे. त्यामुळे हा तिचा फायनली आम्ही लुक रिव्हील करतोय आत्ता. लग्नानंतरच्या अगदीच पहिले 2-3 एपिसोड शूट करतोय. सो खूप एक्सायटेड आहोत. खूप छान वाटतंय. साड्यांमध्ये कसा कम्फर्ट आहे सध्या? ॲक्च्युली मी म्हणजे मला साडी नेसता येते स्वतःहून, पण इतकं मी साडीमध्ये वावरलेली नाही आहे. त्यामुळे मी म्हणजे आजच माझ्या प्रोडक्शनचे जे हेड आहेत ते मी अशी चालत आले. तर ते म्हणाले, "काय झालं मॅडम तुमची पाठ दुखती आहे का?" आणि मला असं नाही मी साडीत असं इतकी वावरती आहे ना सध्या, त्यामुळे मला थोडंसं असं अनकम्फर्टेबल वाटत होतं. बट या साड्या इतक्या सुंदर आहेत की म्हणजे कुणाला नाही आवडणार रोज त्या नेसायला. त्यामुळे खूप खुश आहे. येस. उकाडा एवढा आहे. स्किन केअर रुटीन कसं सुरू आहे यामध्ये? बापरे! माझे सध्या नाईट शिफ्ट्स खूप चालू आहेत, त्यात उकाडा आहे आणि मला असं लक्षात आलं की मला आंबा हा सतत खावा लागतो. त्यामुळे मी थोडंसं माझं स्किन केअर रुटीनकडे दुर्लक्ष चालू आहे सध्या. पण एक फिक्स नाईट रुटीन मी करते आहे. सकाळी सनस्क्रीन, व्हिटॅमिन सी चालूच आहे. अदर दॅन दॅट मी काही अजून चेंज नाही केलेलं आहे म्हणजे उकाड्याच्या हिशोबाने. कारण माझी थोडी कॉम्बिनेशनच स्किन आहे. त्यामुळे मी माझं जे युजुअली वापरते तेच मॉइश्चरायझर, प्रायमर तेच वापरते आहे. पण अजून काही चेंज केलेलं नाही आहे. बघूयात थोडे दिवस आणखीन. ओके. आनंदीचे डोळे या सिरियलमध्ये खूप सुंदर दिसतात. तर या डोळ्यांचा कसा यूज होतो सिरियलमध्ये आणि तू कशी काळजी घेतेस? मला वाटतं ही सीरियल सगळी डोळ्यांच्याच येस. म्हणजे तेच मेन आहे या हां. सगळ्या या गोष्टीचं सगळं जे काही गूढ आहे ते सगळं हेच आहे. पण सध्या आनंदी खूप रडतीये त्यामुळे कारण आता लग्न झालंय आणि त्यामुळे मग आता तिने आबा, आरती, आर्ची असं सगळ्यांना सोडून ती आता निंबाळकरांच्या घरात आलेली आहे. तर सध्या खूप रडू येतंय, सारखं रडणं होतंय. त्यामुळे मी आय ड्रॉप्स खूप टाकते कारण काय होतं ना खूप खूप वेळ रडलं की मग आईज ड्राय होतात. तरी मी ग्लिसरीन वगैरे लावत नाही काहीच. म्हणजे ते काही मी घेत नाही आहे कारण आमचे जेव्हा टेक्स होतात तेव्हा नॅचरली खूप रडायला येतंच. त्यामुळे ते सध्या काही ते नाही चालू आहे थँकफुली. पण आय ड्रॉप्स आणि बाकी मला चष्मा आहेच. त्यामुळे चष्मा असं दोन्ही चालू आहे. ओके. सो आता आपण आनंदीची मेकअप बॅग बघणार आहोत. त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. कारण सटल लूकमध्ये आनंदी कशी दिसतेस आम्हाला पण जाणून घ्यायचं आहे. सो सुरू करूया. आय थिंक तू म्हणाली तसं कारण ही सीरियल जी आहे ती आम्ही मुळातच सिम्पल सटल असंच म्हणजे आत्ता जो मी लग्नाचा लुकही केला तो इतका खरं तर आपल्याकडे सध्या पेस्टल लुक्स खूप चालू आहेत. पण ऑथेंटिक महाराष्ट्रीयन लुक्स जे आहेत ते आयदर आपण येल्लो किंवा अशीच म्हणजे नवरी ही तशी दिसते. त्यामुळे मग आम्ही तसंच त्यांना रूटेड असं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आनंदीचं जरी लग्न झालं असलं तरी मेकअप हा फारसा चेंज झालेला नाही आहे. तो आम्ही तसाच ठेवतोय म्हणजे ब्राऊन लिप किंवा लिप कॉम्बो किंवा अगदी स्लाईट शेड्स ऑफ पिंक असं सगळंच करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता माझी मेन बॅग म्हणजे छोटीशी जी असते ती सेटवर आहे. पण सध्या फार गरजेचं एक म्हणजे हे सूथॉल. त्यांना काय होतंय खूप उकाडा झाल्यामुळे सतत मारावं लागतं ते म्हणजे थोडं फ्रेश राहता येईल. तर ते एक आहे. त्यानंतर माझ्याकडे खूप एक टिश्यू काढून ठेवते. माझ्याकडे खूप वेगवेगळे मेकअप ब्रशेस आहेत. मी स्वतःचाच मेकअप वापरतीये इथे. त्यामुळे मी माझे ब्रशेस पण कॅरी करते स्वतःहून. माझा परफ्यूम
पण माझं प्रॉब्लेम असा आहे की मला सगळ्या गोष्टी एकत्र लागतात, मला त्या अशा वेगवेगळ्या चालत नाहीत, कारण मला एकतर मला कॉन्सन्ट्रेटेड आवडतात गोष्टी, त्यामुळे मग एकच बॅग मी कॅरी करते आणि ती पण अशी की ती लगेच मला पटकन कुठेही नेता येईल, पोर्टेबल अशी, कारण मला नाटकालाही न्यावी लागते, त्यामुळे मग हीच बॅग मी दोन्हीकडे कॅरी करते सध्या. तर हे माझे वेगवेगळे ब्रशेस. त्यानंतर मी फाउंडेशन, माझं सगळंच म्हणजे फाउंडेशन, कन्सिलर, कॉम्पॅक्ट हा सगळा एकाच टोनचा आहे, एकाच कंपनीचा आहे, एकच, त्यामुळे मी ते फिटमी तेवढंच वापरते. त्यानंतर प्रायमर ते पण फिटमीच आहे, त्यामुळे मला असं एक लक्षात आलंय की जर मी सेम लाईनच्या प्रॉडक्ट्स वापरले तर मला टोन चेंजेसमध्ये फारसा प्रॉब्लेम येत नाही. सो जर माझं आता मी म्हणजे मेबेलिनचंच वापरते तर मी सगळंच मेबेलिनचं वापरते, मग इन्क्लुडिंग म्हणजे पूर्ण बेस जो असतो तो सगळाच मेबेलिनचाच आहे. अदर दॅन दॅट मी सनस्क्रीन, 2 सनस्क्रीन्स कॅरी करते सध्या, कारण खूप खूप गरजेचं झालेलं आहे, हे बाहेर पडताच येत नाहीये सनस्क्रीन शिवाय, त्यामुळे 2 सनस्क्रीन्स वेगवेगळ्या. काय सॅनिटायझर, एक मला लक्षात आलंय की ही माझी सगळ्यात म्हणजे आय थिंक मोस्ट एक्सपेन्सिव्ह गोष्ट ही माझ्या याच्यातली आहे की मला माझ्या बहिणीने, आत्ता मी सुरू झाल्यानंतर सिरियल, तिने मला एक अख्खा ब्रिजर्टन शो जो आहे नेटफ्लिक्सचा तो मला खूप आवडतो, तर माझ्या बहिणीने मला त्याचा अख्खा सेट मेकअपचा गिफ्ट केला की आता तुझी नवीन सुरुवात होतीये तर तुला हे एक आवडीचं असं म्हणून गिफ्ट. त्यामुळे मी बाकी पूर्ण तो सेट नाही कॅरी करत आहे, पण ही लिपस्टिक एक तिची आठवण असं म्हणून रोज ती कॅरी करते, पण ती इतकी छान आहे, म्हणजे आता खरं तर मी वापरली आहे, पण त्याला सगळे एम्ब्रॉइड असे आहे छोटे छोटे आणि सगळं, आणि ही एक त्याच्यावर रिंग पण येते. सो मला असं फार काहीतरी एक म्हणजे अदर दॅन हा प्रोफेशनल सेट, एक थोडी इन्फॉर्मल टच असा असावा म्हणून मग मी ती लिपस्टिक कॅरी करते. त्यानंतर खरं तर आता हे आनंदीचं नाहीये, हे माझ्या नाटकातलं जे पात्र आहे कुहू तिचं आहे हे, पण ती पण मी एक माझ्या बरोबर ठेवते, म्हणजे मी प्रयत्न करते की त्या दोघींचे मेकअपही कुठेच साम्य नसावं त्यांच्यात, त्यामुळे मग ते तिचं आहे. पण हे त्यानंतर सध्या आनंदी खूप धडपडतीये आणि पडतीये, त्यामुळे तिला कैलाश जीवन खूप लागतं, पण मी खूप एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये मी सतत कैलाश जीवन सगळीकडे वेरियस युजेससाठी सतत वापरत असते, त्यामुळे कैलाश जीवन हे खूप खूप मस्ट आहे, माझ्या एसेन्शियल्स पैकी एक आहे. मला सांगायला आवडेल, तू फक्त तू नाहीयेस कैलाश जीवन वापरणारे, मी आतापर्यंत जेवढे मेकअप बॅग केलेत ऑलमोस्ट आर्टिस्ट कैलाश जीवन घेऊन फिरत असतात, त्यांच्या बॅगेमध्ये असतंच हे. ते इतकं नेसेसरी आहे ना. आता परवाच आम्ही एक खूप मोठा सिक्वेन्स शूट केला ज्याच्यामध्ये विद्याधर, आनंदी आणि त्यांचं ते खूप म्हणजे मारामारी असा सिक्वेन्स होता तो ॲक्शनचा, तर त्यात मी इतकी पडली आहे, इतक्या वेळा पडली, आणि ते काय होतं आपण खूप जोशमध्ये करत असतो ना, आणि आमचं तर अगदी पहिला असा सिक्वेन्स होता, तर मी खूप तयारीने गेले होते आणि त्यात मग खूप पडापड सगळं लागणं असं वगैरे झालं, तर तेव्हा माझी बॉटल ऑलमोस्ट कम्प्लीट संपली आता, त्यामुळे ते मला फार फार लागतं. त्याचे खूप विविध युजेस आहेत आणि त्यामुळे ते मी सतत वापरत असते. आणि सेटवरती कुणालाही लागतं कैलाश जीवन, कारण सतत म्हणजे माझ्या मला साडी नेसवायला जी माझी स्टायलिस्ट आहे ती, किंवा मेकअप करणारी जी आहे त्या पण इतक्या धडपडतात की मग त्यांनाही लगेच कैलाश जीवन लावा. सो ते मी आता फार कैलाश जीवनची ऍड केलेली आहे एवढ्याशा वेळामध्ये. त्यानंतर आम्ही मडमध्ये शूटिंग करत होतो, आणि मडमधलं बीचेसच्या शिवाय फेमस आहेत ते डास तिथले खूप, तर एक ओडोमॉसची मोठी ट्यूब कॅरी करणं खूप एसेन्शियल झालेलं आहे तिथे, कारण इथले डास म्हणजे हे कुठल्या ग्रहावरनं आलेले आहेत असे डास आहेत, ते इतके मोठे मोठे वगैरे, आणि मला खूप भीती वाटत असते की जर मी आजारी पडले तर मग काय होईल, त्यामुळे मग मी बिलकुल ती रिस्क घेत नाहीये इथे सध्या. नंतर फेस वॉश, खरं तर मी मेकअप काढण्याची माझी एक वेगळी पूर्ण प्रक्रिया आहे, म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरून मेकअप काढते, कारण मला असं लक्षात आलं की म्हणजे माझ्या जे पहिले मला सुरू करण्याच्या आधी सिरियल खूप इंडस्ट्रीमधल्याच ॲक्ट्रेसेसने असं सांगितलं होतं की मेकअप लावणं ही प्रोसेस जितकी आहे तितकी ती काढणं ही महत्त्वाची आहे, त्यामुळे मग त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स मी वापरते, पण हे एक फेस वॉश मी तरीही बरोबर
ठेवते की जर पटकन मेकअप काढायचा असेल किंवा काहीतरी वेगळं आणखीन करायचं असेल तर तेव्हा इझिली एक मिळावं म्हणून ते फेस वॉश. आणि बाकी कॉन्टर पॅलेट आणि ते सगळं म्हणजे युज्युअल जे आहे तेच. त्यानंतर मी लिपस्टिक्स पण खूप म्हणजे माझ्यात आता दोन्ही लिपस्टिक्स मी त्या माझ्या पाऊचमध्ये दुसऱ्यावाल्या ठेवलेल्या आहेत, पण तोही अगदी असा लिमिटेड पाऊच आहे. त्याच्यामध्ये मी फारसं काही नाही, एक कन्सिलर, एक ब्रश आणि एक लिपस्टिक एवढंच टचअप करायला तेवढंच वापरते. त्यामुळे कारण म्हटलं तसं की आनंदी खूप सिम्पल आहे, तर त्यामुळे तिला आम्ही खूप जास्त ब्रश म्हणजे ब्लशही नाही लावत किंवा खूप जास्त आय मेकअपही नाही करत. एक सोबर सिम्पल लुक येण्यासाठी तिला म्हणजे आधी ॲक्च्युली आमचं असं ठरत होतं की मे बी फाउंडेशनही नको लावायला आनंदीला, बट मग इव्हेंच्युअली काय झालं की घाम खूप यायला लागला म्हणून मग ते एक फाउंडेशन म्हणजे तीही एक प्रोसेस ॲड ऑन झाली. नाहीतर आधी आम्ही जो पहिले लुक टेस्ट केला होता ते फक्त कन्सिलरवर होती. आणि कारण अगेन ती रूटेड गोष्ट आहे खूप, त्यामुळे ती तुम्हाला अगदी तुमच्या घरातली वाटते ह्याच्यामुळे, कारण ती रोज खूप मेकअप नाही करत किंवा असंही नाही करत. त्यामुळे ते सगळं आहे. पण आता लग्न झालेलं आहे जस्ट, त्यामुळे लिपस्टिक शेड्स थोड्या बदलल्या आहेत, नवीन नवरी आहे एकदम, त्यामुळे मग ते थोडं आम्ही तो आनंद आणण्याचा असा प्रयत्न करतोय मेकअपमधनं पण. तर सध्या मी या 2 म्हणजे हे एक व्हायटमिन सी ग्लॉस आहे तो वापरते आहे, कारण ते प्रोटेक्ट आणि असं सगळं फार वेगवेगळ्या गोष्टी ॲड ऑन होतात ॲडजेक्टिव्स, त्यामुळे मग ते एक प्रोटेक्ट आणि मग नरिश आणि असं सगळं करणारे एक असावं, आणि ही एक त्याच्यावरची शेड. सो हे 2 एकत्र असं मी लिप कॉम्बो सध्या वापरते आहे. दॅट्स इट, बस तेवढंच आहे. बाकी काजळ आणि हे पण मी ते काही लावत नाहीये, त्यामुळे म्हणजे त्या आहेत गोष्टी यात, पण आनंदीचा लुक खूप सोपा आहे, म्हणजे अगदी आम्ही 15 मिनिटातही तयार होऊ शकतो इतका आहे तो. त्यामुळे सध्या साड्यांवरती फोकस जास्त आहे मेकअपपेक्षा. येस, खूप गोष्टी आहेत म्हणजे स्किन केअरपासून मेकअपपर्यंत आणि सगळंच. मेकअप तू कधीपासून शिकली आहेस असं? मी ॲक्च्युली खूप 8वीमध्ये यूट्यूब बघायचे, आणि तेव्हा म्हणजे मी हेच सेम व्हिडिओज बघायचे की ॲक्ट्रेसेस काय मेकअप वापरतात किंवा त्यामुळे मला तेव्हापासून खूप उत्साह होता मेकअपच्या बाबतीतला, आणि मी करायचे ते स्वतःहून. पण इथे आल्यानंतर मला एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यावरची जी एक्सपर्टीज असते ती कळली, कारण मेकअप एक आर्ट आहे, ती आपण म्हणजे जशी फाईन आर्ट आहे तशीच ही पण एक कला आहे, त्यामुळे ती एक्सपर्ट्सकडनंच करून घ्यावी असं मला इथे आल्यानंतर आणखीन लक्षात आलं. त्यामुळे मी आत्ता स्वतः करत नाही आहे, पण मला रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत या सेटवरती. त्यामुळे मी खरं तर खूप लहानपणापासून करत होते मेकअप, म्हणजे मी असे स्वतःचे यूट्यूब व्हिडिओज पण केले होते मेकअप करतानाचं वगैरे, पण ते मी कधी अपलोड नाही केले. पण बापरे, पण आता मला असं वाटतं की बरं झालं नाही केले मी ते अपलोड. पण तरी म्हणजे मला मेकअप विषयीची माझं कुतूहल खूप आधीपासूनच होतं, पण मी ते कधी जास्त केलं नाही. आणि आता मला असं वाटतं की इथे शिकायला जे मिळतंय ते खूप वेगळं आहे आणि ते खूप आय ओपनिंग आहे, त्यामुळे तेही एक इंटरेस्टिंग असं पाथ झालेलं आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, खूप छान मेकअपचे तुझे टिप्स ऐकून. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका.